उत्तरेकडील राज्यांना यंदा पावसाने अक्षरशः झोडपून काढले। हिमाचल प्रदेशात आतापर्यंत पुराने 350 पेक्षा जास्त जणांचा जीव गेलाय, तर पंजाब दिल्लीमध्ये अद्याप सुद्धा पूरस्थिती कायम आहे। याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत। जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाबसह उत्तरेकडील राज्यांमध्ये महाप्रलय आल्यासारखी भयावह स्थिती आहे। या महाप्रलयानं आतापर्यंत अनेक बळी घेतलेत, जे उरलेत त्यांचे संसार उघड्यावर पडलेत। आभाळ फाटल्यासारख्या पावसाच्या सरी कोसळतायत, नद्या नाले ओसंडून वाहतायत, धरणं तुडुंब भरलीयत, अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेलेत। हिमाचल प्रदेशात अनेक भागांवर जणू काही निसर्ग कोपलाय। अनेक ठिकाणी ढगफुटीमुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या, ज्यामध्ये आतापर्यंत 366 जणांनी आपला जीव गमावलाय, तर अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत। राज्य सरकारचं 4 लाख कोटींहून अधिक नुकसान झालंय। पंजाबमधील 23 जिल्ह्यांना पुराचा तडाखा दिलाय। तब्बल 2000 पेक्षा अधिक गावांना पुराचा हा फटका बसलाय। या पुरानं आतापर्यंत जवळपास 43 जणांचे बळी घेतलेत। पंजाबमधील 3 लाखापेक्षा अधिक नागरिक पूरग्रस्त आहेत। बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या स्वयंसेवी संस्थेनं मदत कार्यासाठी 5 बोटी पाठवल्यात। त्याच्यासह अभिनेता सोनू सूद आणि काही सेलिब्रिटींनी गावं दत्तक घेण्यासाठी पुढाकार घेतलाय। राजधानी दिल्लीत यमुनेनं धोक्याची पातळी गाठलीये, त्यामुळे अनेक भाग जलमय झालाय, पूरसदृश स्थिती निर्माण झालीये। भारताचा स्वर्ग असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळते। अनेक ठिकाणी भूस्खलन झालंय, त्यामुळे वाहतूक ठप्प आहे। सलग 13व्या दिवशी वैष्णोदेवी यात्रा सुद्धा स्थगित करावी लागली आहे। राजस्थानात सुद्धा मुसळधार पावसामुळे अनेक नद्या, धरणं आणि जलाशय ओसंडून वाहत आहेत। उदयपूरमध्ये काही वसाहती जलमय झाल्यात। अनेक जण या पुरामध्ये अडकून पडले होते। राजसमंद जोधपूर हा महामार्गच वाहून गेलाय, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय। पंजाबवर कोसळलेल्या आसमानी संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत। गमावलेले कुटुंबीय, वाहून गेलेला संसार ही हानी भरून निघणं शक्य नाही। पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिलासा मिळेल अशी आशा मात्र अनेकांना आहे। रशिदी नामदार, पुढारी न्यूज।